झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकारच्या हेरिटेज समितीने मुंबईतल्या एकूण 948 ऐतिहासिक वास्तूंना पुरातत्व वास्तूंचा दर्जा देत त्याचं संवर्धन आणि जतन करण्याचे आदेश जारी केले आहेत। आणि आश्चर्याची बाब म्हणजे अस्तित्वात नसलेले बंगलेही सरकारनं पुरातन म्हणून घोषित केलेत। या निर्णयाला मुंबईकरांचा विरोध होऊ लागलाय। वांद्र्यातल्या या इमारतींना राज्य सरकार बंगले होते। आता हे बंगले प्रत्यक्षात दिसत नसले तरी सरकारी दरबारी मात्र त्याची नोंद हेरिटेज वास्तू म्हणून करण्यात आली आहे। यासोबत मुंबईतल्या सुमारे 950 वास्तूंना राज्य सरकारनं हेरिटेज दर्जा दिलाय। यात मुंबईची सर्वात जुनी वस्ती असलेले कोळीवाडे, बीडीडी चाळ आणि इतर जुन्या चाळी, जुने बंगले आणि अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे। सेंट अँड्रूजचं ऑडिटोरियम आणि महाविद्यालयही 100 वर्ष जुनं असल्यानं हेरिटेजच्या यादीत टाकण्यात आलंय। या लाल फितीच्या कारभाराला मुंबईकरांचा विरोध आहे। 10 असे बिल्डिंग्स आहेत। आता ते बिल्डिंग झाले, पूर्वी ते बंगले होते आणि ते हेरिटेज लिस्टवर झालेले आहेत। ते गेले 4-5 वर्ष त्याची बिल्डिंग डेव्हलप होऊन लोक तिथे राहायला पण आली। आता जर तुम्ही त्याच्यावर सांगणार की हे हेरिटेजचं आहे तर ती काय बिल्डिंग तोडणार तुम्ही? ही जी पूर्ण हेरिटेजची जी लिस्ट आहे, तुम्ही एक्सटेन्शन दिलेले आहे 30 तारखेपर्यंत। स्टडी इट केअरफुली। उगीच काहीतरी कोणाला तुम्ही पाठवून ह्याला हेरिटेज द्या, त्याला हेरिटेज द्या, त्याला हेरिटेज द्या असं करू नका। शहरातल्या खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याचं सोडून मुंबईकरांना हद्दपार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप महापौरांनी केलाय। हेरिटेज दाखवलेल्या ज्या इमारती आहेत त्याबद्दल पुनर्विचार करावा, किंबहुना हेरिटेज ज्या ठिकाणी जाहीर केलंय हे मुंबईकर म्हणून आम्हाला मान्य नाही, जेणेकरून या मुंबई शहराची डेव्हलपमेंट किंवा दुरुस्ती या जुन्या ज्या बिल्डिंग आहेत ते होऊ शकणार नाही। आणि म्हणून दादर, परळ, लालबाग या सगळ्या भागामध्ये आणि मुंबई शहरातल्या बीडी चाळी, बीआयटी चाळी आणि कोळीवाडे, गावठाणं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे। अनेक पुरातन वास्तू असलेली मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आहे। मात्र आजही दैनंदिन वापरात असलेल्या अनेक वास्तू आणि स्थळं या यादीत ढकलल्यामुळे याला विरोध होऊ लागलाय। हेरिटेज म्हणून जाहीर केलेल्या या मालमत्तांना सरकारनं किमान कर सवलत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।